गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार. सचिन घायवळवर पोलीस मकोका लावणार. खंडणी मागितल्या प्रकरणी घायवळ बंधूंवर कोथरूड पोलिसात गुन्हा दाखल. कारवाईच्या विरोधात निलेश घायवळची हायकोर्टात याचिका. 2019 पासून घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही. गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला निशस्त्र परवाना दिला नाही. पोलीस आयुक्तांच्या सहीनंच परवाना मिळतो. योगेश कदमांचं स्पष्टीकरण. सचिन घायवळला पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना देण्यात आलेला नाही. परवान्याची फाईल आयुक्त कार्यालयामध्ये पडून योगेश कदमांचा आदेश फेटाळला होता. पुणे पोलिसांची माहिती. गुंड निलेश घायवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय. त्यांच्या सांगण्यावरून बंदुकीचा परवाना दिला असावा. रोहित पवारांचे विधान परिषद सभापती राम शिंदेंवर गंभीर आरोप. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्याकडून रोहित पवार आणि सचिन घायवळचे एकत्रित फोटो ट्विट. परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन सुरू होतं का? बन यांचा टोला. बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकारानं मोठा धक्का बसलाय. सरन्यायाधीश भूषण गवईंची प्रतिक्रिया. तरी घटना माझ्यासाठी विस्मृतीत गेलीय, गवईंचं विधान. खासदार निलेश लंकेंनी घेतली सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाची भेट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि संविधानाची प्रत भेट दिली. शांततेच्या मार्गाने निषेध करण्यासाठी भेट घेतली. लंकेंची प्रतिक्रिया. ओबीसी मोर्चा आधी विखेंकडून जरांगेंची भेट. भुजबळांनी जीआरला विरोध करणं सोडावं. राधाकृष्ण विखेंचं आवाहन. तर सामाजिक विषमतेला शरद पवार जबाबदार असल्याची टीका. विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आज नागपुरात ओबीसींचा मोर्चा. विदर्भातील ओबीसी नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होणार. वडेट्टीवारांकडून मोर्चास्थळाची पाहणी. मुख्यमंत्री फडणवीस 3 दिवसांमध्ये 6 विभागांच्या बैठका घेणार. 10, 11 आणि 13 ऑक्टोबरला आढावा बैठकांचं आयोजन. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू. नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव देण्यासंदर्भात भाजप आणि अदानींमध्ये एकमत. संजय राऊतांचा आरोप. तर विमानतळाला दिबांचंच नाव देणार. भाजपच्या नवनाथ बन यांचं उत्तर. जळगावच्या मुक्ताईनगरमधील रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा. बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं साहित्य लुटून नेल्याची माहिती. 3 जणांना पोलिसांनी. अयोध्येमधील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट. दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी.